हाय, मी आहे पूजा. मी आणि माझी मुलगी आराध्या आलो आहोत लंडन ब्रिज पाहायला. येस, ते पण फक्त 100 रुपयात. कात्रजच्या लेकपाशी हे नवीन अम्युजमेंट पार्क झालेलं आहे. खूप छान आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे सगळं लंडनचं असं ब्रिज फिलिंग येत होतं. म्हणजे देशात राहून विदेशी फिलिंग येत होतं बघा. आणि आम्ही इतका एन्जॉय केला की सगळे म्हणजे एकमेकांकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. कोण कोणाकडे पाहत नव्हतं की काय यार कसे पोजेस देत आहेत, काय करतायत, काही नाही. जे ते आपल्या नादात एन्जॉय. माहिती नाही रिअल लंडनला कधी जाऊ, पण हे लंडन ब्रिज नक्की विजिट करा. वाईब्स तर इतके भारी होते. रील्ससाठी, फोटोसाठी खूप छान लोकेशन आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या एक्सप्रेशनवरनंच की कसं मला फील होत होतं. सगळे टेन्शन, सगळे विचार दूर झाले होते डोक्यातले. इतकं छान वाईब्स येत होत्या आणि ते सॉन्ग, ते म्युझिक, ते लोकेशन खूप भारी वाटत होतं. पण मला माहिती नाही रिअल लंडनला पण इतकं छान वाटत नसणार आहे तेवढं इथे वाटत होते. मी तर गेली नाही, पण सांगते मी. मला तर फुल प्रिन्सेस फिलिंग येत होते. आणि पुढे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते जिथे तुम्हाला अशा आकर्षक वेगवेगळ्या गोष्टी मिळत होत्या. तिथे ज्वेलरीज होती, लहान मुलांची खेळणी होती. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, हे असे बुक स्टॉल पण होते. वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स होते तिथे. मोटिवेशनल बुक्स, धार्मिक बुक्स होते. खूप छान छान होते. गुरु गोपालदासचे बुक्स पाहिले. ही जी बुक दिसते तुम्हाला, या बुकवर राईट केल्यावर ते जे तुम्ही वाईप्स केलं म्हणजे पुसल्यावर सगळं त्यात मदरचं जात होतं. म्हणजे छान असं मॅजिकल बुक होतं. इथे पाहताय तुम्ही लहान मुलांना पण तुम्हाला ठेवायला एक छोटासा असा प्ले एरिया होता की ज्या त्याचं चार्जेस होते. म्हणजे तुम्ही ते ठेवून जाऊ शकता इकडे तिकडे फिरायला. आणि आणि हे ब्लो पेन्स जे असतात ना, ते मला वाटलंच होतं माझी मुलगी काय तिला मोह आवरणार नाही, ते घेणारच. आणि तिने फायनली घेतल्या. आणि तिची हट्टापायी मी इथं बसले आहे जायंट व्हीलमध्ये. मला इतकं छान वाटलं की सर्वात जास्त मी एन्जॉय केलेला आहे या राईडचा. खूप छान वाटतंय मला. नो नो नो, मला इतकं छान वाटलं ते पाहून आराध्या म्हटले आता दुसऱ्या राईडमध्ये. पण मुलांच्या हट्टापायी जातात ना, त्यात तुमची मुलगी जर धाकड गल असेल तर काय विचारायलाच नको. आईची हालत तर अशीच होणार नाही का. मला यात बसताना खूप टेन्शन आलं होतं बघा नंतरचे रिॲक्शन माझे. एवढ्या लहान मुलं बसली. कशी का बसली तू? तुझ्यापेक्षा वयस्कर जी बसलेले चल. हा, लहान पण होती माझ्यापेक्षा बसली. बिफोर आफ्टरच झाले माझे केस. डर के आगे जीत है असं म्हणत मी या मोठ्या भल्या मोठ्या राईडमध्ये बसले. मला इतकं शॉक वाटत होतं की मला काय म्हणजे केलं. मला हार्ट अटॅक यायचंच बाकी राहिलेला. ही माझ्या मुलीला माझ्या व्हिडिओमधनं सांगते. म्हणजे मी तर बोलत होते तुम्हाला म्यूट केले कारण गाणं लागलेलं कुठलं ऐका. मुलांसोबत काही वेळ आपल्याला मैत्रिणीसारखं, मित्रासारखं राहावं लागतं. कारण त्यांचं वयच तसं असतं. त्या वयात, टीनेज वयात स्पेशली करून तुम्हाला मुलांचं जर काय चाललंय आयुष्यात जाणून घ्यायचं असेल तर थोडा वेळ त्यांच्यासोबत हसून खेळून त्यांच्यासारखं त्यांच्या वयाचं बनवून घालवा. जेणेकरून ते आपल्यापुढं व्यक्त होतात, एक्सप्रेस होतात, त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करतात. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.